नमस्कार, भीमाशंकर टाइम्समध्ये आपलं सहर्ष स्वागत। आपण आहोत गोडेगाव येथे मुख्य बाजारपेठेमध्ये। आता आपण पाहू शकतो या मुख्य बाजारपेठेमध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मोठं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाला धोकादायक फांद्या आहेत आणि या धोकादायक फांद्यांमुळे आता आज आपण पाहू शकता या ठिकाणी धोकादायक फांद्या या ठिकाणी 2 फांद्या पडलेल्या आहेत आणि यात इको गाडी होती। इको गाडीवर त्या 2 फांद्या पडल्या। सुदैवाने त्या गाडीमध्ये लहान मुलगी होती, पण त्या लहान मुलीला सुदैवाने काही दुर्घटना झालेली नाही। तर आपण येऊया इथं या ठिकाणी व्यापारी आहेत, पाहूया। ही झाड आहे या ठिकाणी धोकादायक फांद्या आहेत, त्याचा काय तुम्हाला काय दुर्घटना या ठिकाणी घडू शकते का? हो, असं होऊ शकतं। वादळी पावसात आहे ना, त्यामुळे अशा दुर्घटना होण्याची शक्यता आहे। आता या 2 फांद्या पडल्या, तुम्ही होता या ठिकाणी? हो, होतो आम्ही इथेच होतो, पण सुदैवाने कोणाच्या अंगावरती पडल्या नाही। ते काय होतं तिथं, म्हणजे तिथं गाडी होती का कोणती? गाडी काय दुर्घटना होऊ शकते का? हा, होऊ शकते। तुमच्या अंगावर पडू शकते, तुम्ही खाली आहे वडाच्या? मी तरी तर झाडाखालीच बसलेली आहे। तुम्ही ग्रामपंचायतला याबाबत काय तक्रार केली? असं काही तर तक्रार वगैरे दिलेली नाहीये, पण आता देऊ शकतो आम्ही। ओके, ठीक आहे, धन्यवाद। आपण आता या दुसरे या ठिकाणी दुकान आहे। तर नमस्कार मावशी, हे वडाचं झाड आहे, तर हे अचानक धोकादायक जर फांदी तुटली तर काय अपघात होऊ शकतो का इथं? हो, येतात जातात माणसं, येतात जातात, इथून गाड्या उभ्या असतात। आता 2 फांद्या पडल्या। फांद्या पडल्या? हो। खाली कोण सापडलं नाही ना? एक गाडी उभी होती, ती निघून गेली, पण दुसरी पडल्यानंतर ती माझ्या पायापाशी पडली होती। पायापाशी पडली? सुदैवाने तुम्ही वाचले म्हणायचं। तर गाडी तुमच्या अंगावर जर फांदी पडली असती तर याला म्हणजे तुम्ही याबाबत काय तक्रार केलेली आहे का कोणाला, ग्रामपंचायतला किंवा वन विभागाला? एकदा सह्या दिलेल्या आहेत तिथं। कोणाकडं न्यायला आले होते, इथलीच लोक वाटतं। इथली लोक आली होती? मग त्यावर ग्रामपंचायत किंवा वन विभागाने काही कार्यवाही केली नाही का? नाही, अजून धोकादायक फांद्या तोडल्या नाही का ग्रामपंचायत? तोडल्या इथं। समजा दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण राहील? ग्रामपंचायतवालेच ना, दुसरं कोण? ओके, धन्यवाद। ओके, आपण आता आहोत मुख्य बाजारपेठमध्ये। प्रतिष्ठित व्यापारी आहेत या ठिकाणी, गांधी आहेत, प्रतिष्ठित व्यापारी। सर नमस्कार। मुख्य बाजारपेठेमध्ये वडाचं झाड आहे, तर त्या झाडामुळे काय धोका होऊ शकतो का? हो, ह्या झाडामुळे आत्ता बी फांद्या पडलेल्या धोका येण्याच्या आधी बी वर मागच्या मे महिन्यात, जून महिन्यात आता जो पाऊस पडतो, ह्या पावसाच्या आणि वरती फांद्या बी तुटलेल्या आहेत। आणि आज जे फांदी पडली ती गाडी उभी असल्यामुळं मानवहानी झालेली नाही आहे, नाहीतर ही मानवहानी झाली असती अशा पद्धतीचीच एक। आणि आत्ता परत एक दुसरी बी फांदी पडलेली आहे। आणि शिवाय वर पाहिलं ना तर फांद्या ह्या काही तुटलेल्या लटकलेल्या सुद्धा आहेत, त्या पाहणी करून याव्या आणि लवकरात लवकर त्याची कार्यवाही करावी। ग्रामपंचायत किंवा वन विभाग यांच्याशी तुमची चर्चा झाली आहे का याबाबत? ग्रामपंचायतची होती, वन विभागची नाही आहे। यावर ग्रामपंचायतने काय ॲक्शन घेतलेली आहे का? त्या दिवशी तर कैलासवानी वायरमन याला MSCBच्या माणसाला सुद्धा दाखवलं होतं का ही वायर अजून बी तारांवर लटकलेली आहे, तर ते काढून घ्या म्हणून। कुणाला केलं होतं? कैलासवानी कुणाला सांगितलं होतं? त्यांचा माणूस होता MSCBचा। हो, ओके, धन्यवाद। मग या दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण राहील? याला प्रशासनच राहील ना। सांगून जर अर्ज बी मागं दिलेले आहेत, त्यांना लेखी अर्ज दिलेले आहेत का झाडाची परीक्षण काय आहे, त्याला तोडणी व्हावी म्हणून, त्या छाटणी व्हावी म्हणून अर्ज बी दिलेले आहेत। धोकादायक फांद्या काढण्यात याव्या म्हणून? हो, धोकादायक फांद्या काढण्यात याव्या, आहेच आहे, धोकादायक आहेच आहेत त्या। नमस्कार, आता आपण पाहू शकतो की या गोडेगावच्या मुख्य बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते आणि वर्दळ असल्यामुळं या ठिकाणी अचानक धोकादायक फांद्या तुटतात आणि आपण पाहू शकता त्या ठिकाणी 2-3 फांद्या पडलेल्या आहेत, तुटलेल्या आहेत आणि 2 फांद्या तुटून या ठिकाणी सुदैवाने त्या फांद्यांखाली कोण सापडलेलं नाही। आणि आपल्यासोबत आहेत प्रतिष्ठित फ्रूटचे व्यापारी स्वप्नील भास्कर। पाहूया। स्वप्नील भास्कर साहेब नमस्ते। दादा नमस्ते। काय झालं या ठिकाणी घटना तुम्ही सांगू शकता का पूर्ण? काय आलंय, सकाळी एक फांदी पडली
त्यानंतर ती फांदी ज्यावेळेस पडली, ती फांदी पडली म्हणजे छोटी फांदी नव्हती, ती फांदीचं वजन असेल 80 ते 100 किलोची फांदी होती ती. त्यानंतर ते झालं. त्यानंतर मी सरपंचांना फोन लावला, सोमनाथ काळेंना. फॉरेस्टचे मित्र आहेत माझे, त्यांना एक फोन लावला. तर फॉरेस्टवाल्यांना फोन लावल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही ग्रामपंचायतला परमिशन दिलेली आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. ग्रामपंचायतच्या सदस्यांसोबत बोलणं झाल्यानंतर ते म्हणले की तुम्ही फॉरेस्टवाल्यांकडं तक्रार करा त्याची. म्हणजे हे काय झालं, हे दोघं जण एकामेका. तुमचा फुटबॉल होतोय का? फुटबॉल होतो, यापेक्षा इथे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, हे फार महत्त्वाचं आहे. आत्ता परत 10 मिनिटापूर्वी परत पुन्हा एक मोठी फांदी पडलेली आहे. आणि ही बाजारपेठ आहे, सतत इथं गर्दी राहते. पाठच्या वेळेस ज्यावेळेस फॉरेस्टवाले आले त्यांनी सांगितलं की पक्षी आहेत, आदिवासी, आपण काय फांद्या तोडू शकत नाही. पण मला असं समजतंय का आता पक्षी निघून गेलेले आहेत बऱ्यापैकी. इथं जे पक्षी राहतात ते सगळे प्रवासी पक्षी आहेत, ते आता बरेचसे निघून गेलेले आहेत. आणि माझं प्रांजळ मत आहे का पक्षी ज्या फांदीवर पक्षी आहे ती फांदी तोडू नका, पण ज्या धोकादायक फांद्या झाल्यात त्या काढल्याच पाहिजे. नाहीतर पक्षी जगवण्याच्या नादात एखादा माणूस मरणं हे योग्य नाही वाटणार मला अजिबात. पक्षी प्राणी पण जगले पाहिजेत, हे बरोबर आहे. परंतु ज्या धोकादायक फांद्या आहेत त्या तुटल्या पाहिजे, हे पण तितकंच खरं आहे. परंतु आपल्यासोबत आहेत अजून प्रतिष्ठित भांड्यांचे व्यापारी दत्ता शेठ झुंझुरके. शेठ, काय धोकादायक फांद्यांमुळे काय घटना होऊ शकते? मगाशी माझ्या देखत घटना घडली आहे. फांद्याची गाडी होती, मी गाडीवर येत होतो, मी बी वाचलो त्याच्यातून. दुसरी ती एक इको गाडी होती, तिच्यात बी त्याच्यावरती थोडक्यात ती वाचली. असं जर घडलं तर अनेक गोष्टी घडू शकतात. या गोष्टीमुळे धोका भरपूर आहे, मनुष्यहानी होऊ शकते. बस एवढंच मला जास्त पडतं. याला जर मनुष्यहानी झाली किंवा काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण राहील? आता काय सार्वजनिक गोष्टी राहते ना, ग्रामपंचायत वगैरे यांनी सगळ्यांनी दक्षता घ्यावी त्याची. याबाबत तुम्ही तक्रारी केलेल्या आहेत का, किंवा तोंडी तुमचे काही लेखी अर्ज दिलेले, भरपूर दिले अर्ज. सगळ्यांच्या सह्या घेऊन आम्ही अर्ज दिले, सगळ्यांच्या मताने आम्ही त्यांना दिलेले आहे ते सगळं. नमस्कार. घोडेगाव मुख्य बाजारपेठेत अशा धोकादायक फांद्या झाडाला आहेत आणि ह्या फांद्या तोडाव्यात, शासनाने धोकादायक फांद्या तोडाव्यात अशी या व्यापाऱ्यांची, नागरिकांची, सर्वांचीच मागणी आहे. फांदी पडताना ग्रामपंचायतचे कर्मचारी पण होते असं या झुंझुरके यांचं मत आहे. 2 तास झाले फांदी पडून त्या रस्त्यात, त्या सुद्धा अजून हलवल्या गेल्या नाही. 2 तास झाले. काय 2 तास झालेत फांद्या पडून त्या रस्त्यात आहे, त्यामुळे वाहनांना यायला जायला त्रास होतो. त्या फांद्या सुद्धा अजून नेण्याची कुणी हमी उचलली नाही की जबाबदारी घेतली नाही. पाहूयात आपण याबाबत ग्रामपंचायत आणि वन विभागाने ठोस भूमिका घेऊन नागरिकांकडं आणि वन्य प्राण्यांना किंवा पक्ष्यांनाही याचा त्रास होणार नाही आणि नागरिकांनाही याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन प्रशासनाने या ठिकाणी झाडाची धोकादायक फांद्यांची या ठिकाणी छाटणी करणं गरजेचं आहे. भीमाशंकर टाईमसाठी किशोर वाघमारे, आंबेगाव.